आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई विमानतळावरून 19 कोटींचे कोकेन ड्रग्ज जप्त। बूट आणि शॅम्पू बॉटल्समध्ये लपवून ड्रग्जच्या तस्करीचा प्रयत्न, महिलेवर कारवाई। मुंबईच्या धरणांमध्ये केवळ 32% पाणीसाठा शिल्लक। पाणीसाठा केवळ 2 महिने पुरण्याचा अंदाज। पुरेसा पाऊस न झाल्यास पाणी पुरवठ्याचं पालिकेसमोर असणार मोठं आव्हान। मुंबईत हवेची गुणवत्ता घसरल्यानं समन्वय समितीकडून अनेक महत्त्वाच्या शिफारसी। महापालिकांना पार्किंगचं व्यवस्थापन कठोरपणे करण्यासह नानाविध प्रकारचे निर्देश। मुंबईतील रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने निम्न वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता। आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी महापालिकेचा निर्णय। रुग्णालयातील कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी घेतल्यानं आरोग्य सेवेवर परिणाम। कचरा जाळल्यानेही प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींची मुंबई महापालिकेकडे नोंद। कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा। मेट्रो 3 प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या 257 पैकी केवळ 119 झाडांचंच पुनर्रोपण। एमएमआरसीएचा उच्च न्यायालयातील समिती समोर प्रस्ताव। आजपासून शुक्रवारपर्यंत जरंडेश्वर सातारा दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक। लोहमार्गाच्या दुरुस्तीसाठी ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही नियमित वेळेपेक्षा उशिराने सुटणार। मतदानाबाबत आस्था वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा विविध उपक्रम। विद्यार्थी घरोघरी जाऊन पालक सभेत पालकांना आवाहन करणार। युवक युवतींकडे पुणे जिल्ह्यातील 21 मतदान केंद्राचा कारभार दिला जाणार। पाणीचोरी प्रदूषणाबाबत जलसंपदा विभागाची पुणे महापालिकेला नोटीस। कालव्यांमध्ये पंप, मोटर, पाईप टाकलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी।